जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हाँ जय गुरु. जय गुरु. माझी स्क्रीन दिसते? हो होय सर. दिसते. बर. किती झाले? 19. सुरू करूया. हाँ. चला, काल आपण जी वाक्य बघत होतो त्याची जरा एक थोडीशी रिव्हिजन करून टाकू आपण, कारण आपण काल ते तत् वगैरे बघितलं. आज दुसरे दोन शब्द आपण यद आणि किम केले होते, पण जस्ट त्याचं टेबल नव्हतं म्हणून म्हटलं की टेबल पण देऊया. आणि कोणी म्हणेल का यदचं पुल्लिंगी शब्दचं? मी म्हणू. म्हणा. अपर्णा म्हात्रे. हा, म्हणा अपर्णा ताई. यहा यो ये प्रथमा. सॉरी आधी यद शब्द रूपाणी सर्वनाम हं. पुल्लिंगम. यहा यौ ये प्रथमा. यम यौ यान द्वितीया. येन याभ्याम यैः तृतीया. यस्मै याभ्यां यभ्याः चतुर्थी. यस्मात् यस्माद् याभ्यां येभ्यः पंचमी. पंचमी. षष्ठी. यस्य ययोः येषां षष्ठी. यस्मिन् ययोः येषु सप्तमी. बरोबर. सर्वनामाला संबोधन नसतं. बरोबर. पुढचं कोण घेईल? किम वाचते शुभदा फाटक. वाचा ताई. हा शुभदा फाटक वाचते. काल वाचा माझा वाचा. अर्धवट राहील. हा, वाचा वाचा. हा. प्रथमा कहा कौ के प्रथमा. कम कौ कान द्वितीया. केन काभ्यां कैः तृतीया. कस्मै काभ्यां केभ्यः चतुर्थी. कस्मात् कस्मात् कस्माद् काभ्यां केभ्यः पंचमी. कस्य कयोः केषां षष्ठी. कस्मिन् कयोः केषु सप्तमी. बरोबर. यातलं मेजॉरिटी येणारे म्हणजे सप्तमी, कस्मिन किंवा यस्मिन हे शब्द येतात. हा, षष्ठी एक बऱ्याच वेळेला वापरला जातो. प्रथमा तर तृतीय म्हणतात वापरलाच ना. जातो. हा. आणि तृतीया पण तृतीय. वापरली जाते, येन किंवा केन. ठीक आहे. हम्म, हम्म. तर आणि यस्मात वगैरे त प्रत्यय असेल तर नॉर्मली पंचमीच असते. तर सरळ असं लक्षात ठेवलं, म्हणजे थोडे शॉर्टकट्स, तर लक्षात ठेवायला बरं पडतं. आता आपण पुढे जाऊया. काल आपण मला वाटतं 16व्या 11व्या होतं का 16व्यावरती होतं? आपण मला वाटतं 16व्यावरती होतं मला वाटतं. आपण काल 16व्यावर होतो. हा, तर 16 झालं 16वर नाही घेऊ. आहे. हा, हा. तर 16व्यावरती एक घेऊया. शंका होती, विचारू का आता? हा, बोला ना. ते तत् किंवा हे जे धातू असतात ते त्यांच्या स्वरूपात म्हणजे मूळ स्वरूपात पण वापरले जातात का? हा, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण यद वगैरे म्हणतो, तद वगैरे जो म्हणतो, तर तद जो आहे हा मूळ सर्वनाम जे आहे ते नपुंसकलिंगीमध्ये प्रथमा म्हणून वापरले जातात. किंवा म्हणजे तद म्हणजे आपण आता बघितलं पुल्लिंगीमध्ये तो सह होतो, हम्म. स्त्रीलिंगीमध्ये ते सा होतं, पण नपुंसकलिंगीमध्ये ते तत् किंवा तद असंच वापरलं जातं. तत् ते तानी असं पूर्ण आहे. आणि हम्म. देव सारखंच प्रथमा आणि द्वितीया ही थोडी वेगळी होते, आणि बाकी नंतर ते सगळं पुल्लिंगी सारखं चालतं. ठीक आहे. बर. तर तत् ते तानी हे नपुंसकलिंगी रूप आहे तत्चं. ठीक आहे. ओके. आणि हा. जो यद जो प्रत्यय आहे तर त्याचं त्याचं पण तसंच होतं. म्हणजे त्याचं यद ये यानी आणि यद ये यानी असं त्याचं नपुंसकलिंगी रूप होतं. हा, ते तत्वमसी मध्ये तत् आणि त्वम असं आहे ना, तर ते बरोबर. तत् हे ह्याच्यातलं आहे ना. बरोबर. इथलंच आहे. ओके. ते थँक्यू. जुने आता मागचे जरा जुने व्हिडिओ माझ्याकडे काय काय नाहीये. युट्यूबवर बघायला मिळतात का परत? हो हो, युट्यूब मध्ये तिथे प्लेलिस्ट मध्ये जर तुम्ही गेलात
युट्यूबचं तुम्हाला कुठची ती सरांची एक लिंक बघितली तर तुम्हाला युट्यूब वरती जाल, तिथे तुम्हाला प्लेलिस्टचा ऑप्शन असतो. प्लेलिस्ट मध्ये बघा प्रारंभचे सगळे तिथे एक ग्रुप वाईज हे दिसतं. प्रारंभ मध्ये क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला प्रारंभचे सगळे व्हिडिओ तिथे सिक्वेन्शियली आपण डे वाईज टाकतो, डे 1 2 3 4 तुम्ही बघू शकता कुठचे आहेत ते. युट्यूब मध्ये प्लेलिस्ट का? हा, युट्यूब मध्ये जेव्हा तुम्ही कुठची सरांची जी लेटेस्ट जी असेल ती तुम्ही क्लिक करून युट्यूब वरती गेल्यावर तिथे प्लेलिस्ट दाखवते. ओके, तिथे प्लेलिस्ट मध्ये क्लिक केलं की तुम्हाला बस बरेच ऑप्शन दाखवते तिथे. म्हणजे आता सरांचे बरेच क्लासेस चालू आहेत, प्रारंभ चालू आहे, परिचय चालू आहे आणि गीता पण चालू आहे. तुम्ही प्रारंभ मध्ये जा, तिथे क्लिक केलं की तुम्हाला प्रारंभचे सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळतील. बर. तेच ते मी चुकून त्या दिवशी गीताचे 2-4 हे केले डाउनलोड हा हा आणि बघितलं तर आपले लोक कोणी बोलताना दिसतच नाही, दुसरेच हा कुठे. मग माझ्या लक्षात आलं की गीता चाललंय त्याच हा हा हे डाउनलोड झालं. बरोबर, हे दुसरे आता बघते मग मी ठीक आहे. युट्यूबला. ओके ओके, चला. तर आता आपण परत सिक्वेन्शियली जाऊ, A to Z मध्ये जाऊया. पहिलं कोणाचं अनघाताई घ्या पहिलं वाक्य. स्क्रीन आलाच नाहीये. आलं नाही? शेअर केलं ना मी. आहे 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 आलाय. दिसतोय. भोजनस्य भोजनस्य आरंभे लवणार्द्रक भक्षणं सदा पथ्यम. पथ्य माहिती पथ्यम. पथ्य. म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला मीठ भक्षण मिठाचं काय ते आले. लवण आणि अद्रक असे दोन शब्द इथे संधी आहे. लवणाद्रक म्हणजे लवण म्हणजे मीठ आणि अद्रक म्हणजे आलं. हा, मीठ आणि आलं घेणे म्हणजे भक्षण करणे म्हणजे खाणे. बरोबर. हे सदा म्हणजे नेहमी. म्हणजे सारखे किंवा सतत. बरोबर ना? सदा बरोबर. म्हणजे सदा म्हणजे काय? सदा म्हणजे नेहमी, नेहमी पण चालेल. नेहमी. हा, नेहमी पथ्यकारक आहे, पथ्यकारक आहे किंवा आरोग्यदायक आहे. आरोग्यदायक आहे. हा, ठीक आहे. जेवणाच्या सुरुवातीला मीठ आणि आले खाणे नेहमी आरोग्यदायक. इथे पथ्यम असते पण चाललं असतं, ते असते नसल्यामुळे आपण आरोग्य आहे असं लिहिलं नाही, पण सफिशियंट आहे. म्हणजे कंसात आपण आहे लिहू शकतो. लिहू शकतो. फक्त चांगलं असतं लिहिलं तरी चालेल ना पथ्यम म्हणजे? पथ्याचं अर्थ किंवा पथ्यकारक असतं असं म्हटलं तर जास्त अतिउत्तम, कन्फ्युजन नाही. ठीक आहे ना? कारण पथ्य कधी कधी पाळतो आपण म्हणतो ना कधी कधी पथ्य पथ्य म्हणजे खात नाही असं पण असतंय ना. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून पथ्य म्हणजे डाएट, राईट? पथ्य म्हणजे जे स्पेसिफाय केलंय तेच खाणं असं असतं पथ्याचं करत. तेच. चला पुढे जाऊ. अलकाताई घ्या पुढचं वाक्य. त्याला पथ्य का म्हटलंय तर आलं आणि मीठ जेवणाच्या आधी जर आपण खाल्लं ना तर अन्नाचं पचन चांगलं होतं, म्हणून त्याला पथ्यकारक म्हटलेलं आहे. म्हणजे चांगला रूल किंवा चांगलं करणं, बरोबर. चांगली सवय असल्यासारखं. चांगलं आहे असं लिहिलं तर चालेल का? फक्त चांगलं नको म्हणू, पथ्यकारकच म्हणू. शब्दाप्रमाणे अर्थ शक्यतो हवा ना. आहे तो शब्द जर मराठीत असेल तर तोच वापरणं जास्ती श्रेयस्कर, कन्फ्युजन नाही. ठीक आहे, अलकाताई घ्या पुढचं वाक्य. दडिमस्य रसेन शरीरे शक्तिः जायते. डाळिंबस्य डाळिंबाच्या रसेनहि शरीरे शक्तिः जायते. मीन्स डाळिंबस्य मीन्स पोमोग्रेनेट. डाळिंब रसेन ज्यूस. pomegranate juice is healthy for pomegranate juice gives strength to body for health. इट गिव्ह स्ट्रेंथ टू द बॉडी. डाळिंबाच्या रसाने शरीराला शक्ती मिळते. हे जायते जो शब्द आहे तो ऍक्च्युली जन धातू आहे, त्याचं हे रूप आहे, आत्मनेपदी क्रियापद आहे. ते आपण नंतर तुम्हाला येईल आत्मनेपदी काय असतं. सध्या आपण जे सगळी शिकतोय ते परस्मैपदी आपण क्रियापदे शिकतोय, तसंच आत्मनेपदी पण क्रियापद असतात. तर तुम्हाला ते नंतर येईल. त्याचे इतक्या लोक फक्त जायते हे त्याचे एक वर्तमान काळातलं रूप आहे. ठीक आहे.
प्रथम सर पुरुष हे चतुर्थ रसेन पुरुष. हे सप्तमी आहे ना बरोबर. आणि शरीरे नाही हे नाही चतुर्थी आहे का? सप्तमी नाहीये, तृतीय आहे तृतीय आहे. तृतीय तृतीया ती सप्तमी. हा डाळिंबाच्या तृतीय हा रसाने ते हा नेशी आहे हा ना ते. तृतीय तृतीय हा तृतीय आहे ती. आणि शरीरे हे चतुर्थी ती आहे का? सप्तमी आहे. बरोबर. ती सप्तमी आहे. सप्तमी आहे, ती सप्तमी आहे. शरीराला हा, शरीरात शरीरात ऍक्च्युली आपण जास्ती पण बरोबर झालं इथे असतं. शरीराला म्हणजे हा, आपण आपण मराठीत तेवढी देवाय लिबर्टी घेतो. देवाला देवाप्रती म्हणतो ना म्हणून ती चतुर्थी वाटली मला. नाही नाही नाही, शरीरे म्हणजे ते सप्तमीच आहे. ओके. हो. शरीरात शक्ती मिळते ऍक्च्युली, जर वर्ड हो टू वर्ड शरीरात केलं ते असं शरीरात शरीराला म्हटलं शक्ती. कन्फ्युज होतो. हा. हम्म. शरीराला शरीरात शक्ती पण आपण मिळते. मराठीत तेवढी लिबर्टी घेतो शरीराला म्हणजे शक्ती मिळते. हम्म. पण सर ह्याच्यामध्ये षष्ठी सप्तमी तृतीया असं हे सिक्वेन्स कसा काय येतो? नाही सिक्वेन्स हे तसं नाहीये. तुम्ही वाक्य आहे ताई, वाक्य वाक्य आहे. बघा ना. डाळिंबाच्या चाचीचे आहे म्हणजे षष्टी. रसाने साधन आहे म्हणून त्याची तृतीया. हम्म. शरीरात म्हणून त्याची सप्तमी आहे. अच्छा. ठीक आहे ना. शक्ती जायते. जायते म्हणजे काय? निर्माण होते. निर्माण निर्माण होते, धातू जो आहे उत्पन्न ना होते. तो जन्म होणं असं त्या अर्थाने आहे. तर शक्ती ही जायते म्हणजे शरीरात शक्ती निर्माण होते असा त्याचा खरा अर्थ आहे. तर आता मराठीत आपण असं म्हणत नाही ना, म्हणून मग डाळिंबाच्या रसाने शरीराला शक्ती मिळते. अच्छा. तरी शरीरामध्ये शक्ती निर्माण होते. असं आहे ते. हम्म. ठीक आहे. पुढचं वाक्य घेऊया. अंजली जोशी ताई घ्या बघू. अंजली जोशी ताई मी घेऊ का? घ्या अपर्णा ताई. तोपर्यंत त्यांना येतं घ्या. घ्या अपर्णा ताई घ्या. वाक्य दिसत नाहीये ते. हा हा आलं आहे आहे. अहम प्रतिदिनं भोजने जंबीरम भक्षयामी. पुस्तकात निंबू पण दिलंय सर. नेमकं पण दोन्ही सांगा, दोन्ही सरांनी सांगा. काल हा जंबीरम म्हणजे लिंबूच. हा लिंबूच ते. लिंबूकम जंबीरम एकच आहे. मी दररोज जेवणात लिंबू खातो किंवा खाते. खाते. बरोबर आहे. बरोबर. मी रोज जेवणात लिंबू खातो किंवा खाते. भक्ष्यामी म्हणजे उत्तम पुरुष आहे, त्यामुळे खातो खाते काहीही चालेल. आल्या का अंजली ताई? बरं अंजली मी आहे खानोलकर. अंजली खानोलकर. घ्या मी घ्या वाचते. तुम्ही घ्या वाचा. लशुनेन वातव्याधी शांतीम गच्छति. लसूणाने वातव्याधी शांत होते. बरोबर. किंवा शांती शांतीला केली जाते. शांतीला जात. शांतीला जाते. वर्ड टू वर्ड शांती म्हणजे काय? जिती आहे, शांतीला जाते. ठीक आहे ना, म्हणजे शांत होते इन शॉर्ट. शांत होते. अपूर्वा ताई आहात का? घ्या. आहे सर. घ्या. मधुरम आम्रम कह न भक्षयती. मधुर प्रश्नार्थ काय? आंबे, मधुर आंबा कोणाला आवडत नाही किंवा कोण खाणार नाही. कोण खाणार आवडत नाही? नाही, खाणार नाही. भक्षयती म्हणजे खाणार खाणे. नाही. खात नाही. खात नाही. वर्तमान काळ आहे ना. ओके. कोण गोड नाही आंबा कोण खाणार? खाणार नाही, खात नाही. खात नाही पाहिजे तिथे. कोण नाही खाणार, कोण नाही. आता आपण संस्कृत भाषेत अनुवाद करूया. ठीक आहे. तुमचं ते शब्द तुम्हाला आता ते शब्द आपण जे केले होते ते नजरेसमोर तुमच्या असतीलच, पुस्तक असेल तर. तर आता कोण घेईल? उघडून ठेवा. उघडून ठेवा. हा चला कोण घेतय आता? अपूर्वा ताई झालं ना तुमचं? हो हो. हा भाग्यश्री ताई आहात? दिसत नाही सर. नाही दिसत आहे? माझ्याकडे नाही दिसत. जरा सरकवा. नवीन पेज आलंय, जरा खाली करा म्हणजे.
कोणा दिसते ना? हा आता आला आता घ्या भाग्यश्री ताई, घ्या पहिलं वाक्य. हा. मूग कोण खातो? हम्म. म्हणजे मृदगः मुद्गः. हा मुद्ग. मृदगः मृ नाही होणार. मुद. अच्छा इथे एक पुस्तकात हा मुदः कः खादति कोण खादति. खाते? तर तो शब्द कुठला आहे? शब्द मुद्गः आहे का मुद्ग काय आहे? मुद्गम इथे म्हणतो ना. हा मग हा मृदगः लिहिलंय. चं पाय ते मुद्गम म्हणायचं. मुद्गम लिहिलंय, पण मुद्गः. वाक्यात आपण मुद्गम म्हणून वापरतो. ओके बरोबर. मुद्गः आहे तर मग बरोबर आहे. बरं, तुम्ही काय मुद्गः. वाक्य केलं? मुद्गः मुद्गः. कः कोण म्हणजे कः हम्म. खादति. ओके, आता तुम्ही बरोबर. मुद्गह केलं बरोबर. मुद्गः. ते मुद्गह का केलं मुद्गम बरं कह तुम्ही? खादती पण बरोबर आहे का? मुद्गम कः. नाही, थांबा ना, खाद. भाग्यश्री त्यांना बोलू दे ना. मुद्ग. मुद्गः मी ह केलं ह हा, म्हणजे पण मग मूग. मुद्गह तुम्ही प्रथमा केली. प्रथमा का केली? आता तर मुद्ग. कह काय खातो? करणार. काय हा खातो? विसर्ग. अच्छा हा 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 हा, मग त्याचं काय काय होईल? खातो? काय खातो? करता मूग खातो. आणि हे म्हणजे मग त्याचं काय पाहिजे मग? ह्याच्यामुळं कर्त्या नुसार देवाप्रमाणे चालवा. चालवणं. त्याच्यानुसार जर तो सकारात्मक म्हणजे सकर्म असेल तर त्याचा तृतीय असायला हवी. नाही, तेवढं कन्फ्युज नका हो. थोडं ते हे धातू मध्ये सादर जाऊच वाक्य. नका तुम्ही आधी. आधी काय कर्ता, खातो? कर्म, क्रियापद. काय खातो? विशेषण. खातो मूग खातो. विशेषण मूग चालतं. खातो. मूग. मग कर्म हा. झालं ना. कर्म मूग कर्म झाल्यावरती झालं. हा कर्म कर्म झाल्यावर आपण काय वापरतो? क्रियापद. द्वितीया. द्वितीया हा. वापरतो ना आपण. मग काय होईल? कह मृदगः मुदगम. मुद्गम. हा. मुद्गम. देवाप्रमाणे चालवायचं ते. हा. नाही लक्षात नाही येते. हा. देवो देवाः प्रथमा मुद्गम येतं देवम. एवढं कळलं ना पण. ओके मुद्गम. मुद्गम कोण म्हणजे कह खादती किंवा भक्ष्यती. ठीक आहे. म्हणजे मग कर्ता बघायचं. प्रथमेत. इथे करता कोण करताय ते विचारलंय. ठीक आहे. हा त्याचं पण उत्तर करता येईल. पण काय खातो? मूग खातो. म्हणजे तो काय कर्म आहे क्रियापद ते. हे कर्म काय आहे? कर्म म्हणजे असल्यामुळे कोण हे स्पेसिफिक नाहीये, पण तो प्रथमेत जातो आणि मग त्याच्या पुढे मुद्गम द्वितीयेत येतो ना. हा, जे काय उत्तर येईल ते प्रथम येईल. द्वितीय. हा, हा म्हणजे बरोबर. 6 मुद्गम खादती असं उत्तर येऊ शकतं त्याचं. ठीक आहे ना. ओके. कर्म विचारले म्हणून द्वितीय आले इथे का? मूग कर्म नाही. असल्यामुळे त्याची द्वितीय आली. पण कर्म सर, विचारले म्हणून. आणि तुम्ही कर्म बघत असाल बदल्यानंतर प्रश्नामध्येच प्रथमेच नॉर्मली विभक्ती येते. कळतं. कह काय आहे? कर्ता कह प्रथमेत आहे. म्हणजे उत्तर प्रथमेत अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे भाग्यश्री मुद्गम खादती. ओके ठीक आहे. तिथे कहा आहे म्हणजे ते पुल्लिंगी असायला पाहिजे ना. बरोबर. बेसिक म्हणून म्हणजे मी सह म्हटलं. हा किंवा म्हणजे कोण? रमेश राम काही येईल तिथे. असं येईल बरोबर. काय खातो? मुद्गम मध्ये मचा पाय मोडला तर चालू शकतोय का मुद्गम? हो चालेल. हो सध्या तरी चालेल. मचा नाही दचा पाय मोडायला. दचा पाय मोडायला लागला. तिथे अनुस्वार टाकलाय. तिथे मुद्गम म्हणजे तुम्ही तो लिहू शकता तिथे. म आणि मचा पाय. मचा पाय मोडायचा. म लिहून मचा पाय मोडायचा. दचा पाय अनुस्वार द्यायचं का ग वर? अनुस्वार सध्या दिलेलाच आहे तिकडे वरती. ठीक आहे. तुम्हाला पण अनुस्वार मग द्यायचा नसेल तर म लिहून मचा पाय तोडायचा. म्हणजे मृदगम असंच जायचं का? मुद्गम. द ला ग जोडायचं. पण तो ग आहे ना, द नाहीये. ग आणि द जोडाक्षर आहे तिकडे. हा, जोडाक्षर आहे. मुद्गम. ओके. कोण खातं विचारलं तर प्रथमामध्ये येणार आणि काय खातो त्यावेळी द्वितीय येणार असं म्हणालात का तुम्ही काय ना? खातोचं उत्तर काय होणार? मूग खातो. म्हणजे मूग द्वितीय आहे ना. अच्छा. ते कर्म कर्माप्रमाणे कर्माप्रमाणे चालेल ना. अच्छा. दुसरं घेऊया. भारतीराव आहात का? हो आहे. घ्या. कोण भात नाही खात?
कोण म्हणजे कहा, बरोबर भात म्हणजे ओदनम बरोबर नाही, न खादती, परफेक्ट. खाद काय खात नाही? भात खात नाही, म्हणून त्याची द्वितीया येणार. ओदनम, म्हणून हा ओदनमची द्वितीया आली. आणि परत हा कर्त्याला कोण खात नाही, तर कर्ता कोण जो आहे तो, म्हणून कह आला इथे. ठीक कहा. आहे. म्हणून तेच बघितलं ऑब्झर्वेशन, कह मध्ये प्रथम आहे, त्यामुळे उत्तर प्रथमेत अपेक्षित आहे. त्यामुळे जे काय असेल ते, रमेश ओदनम न खादती किंवा सह ओदनम न खादती. आता सह आणि रमेश का म्हटलं ना, खादती जे आहे ते प्रथम पुरुष असल्यामुळे प्रथम. सह मध्ये तो ती ते पैकी काही येऊ शकत. ठीक आहे. तिसरं घेऊया. कविता ताई आहात का? कविता ताई हा हो सर, येस घ्या सर घ्या. आहे. लिंबाचा रस गोड नाही. हम्म. Yes ना? निंबुकस्य रसम न मधुरम. बरोबर. रसम का केलं? स चा अ, काय गोड नाही? हा लिंबाचा रस षष्टी वापरली. लिंबाच्या साठी षष्ठी वापरली. काय गोड नाही? रस गोड हा, नाही. रस गोड नाही. हा, कायचं उत्तर नेहमी काय येतं? कर्म येतं. आणि कर्म कशात मध्ये येतं? द्वितीय द्वितीय येतं. म्हणून त्याचं आपण तृतीय. रसम केलं. रसम ठीक आहे. केला. काय हो. उत्तर नेहमी कर्म येतं आणि काय म्हणलं पुढे? काय म्हणजे काय गोड नाही, तर रस गोड नाही, राईट? हम्म. म्हणजे आपण जर ह्याला विचारला प्रश्न, तर उत्तर येतं रस. कायचं हो. उत्तर जे असतं ते नेहमी कर्म असतं, आणि कर्म नेहमी कर्म. वाक्यात द्वितीयेत असतं. म्हणून आपण त्याचं रसम केलं, देवम सारखं रसम केलं. आणि कोणाचा रस? तर निंबाचा रस. ते चाचीचे षष्ठी वापरली, निंबुकस्य रसम. कळलं? मधुरम न असती ना. आणि मधुरम का केलं? तर ते रसचं विशेषण आहे, त्यामुळे ते सुद्धा मधुरम न रस असती प्रमाणे असं होईल का? द्वितीय झाली त्याची. हं? काय नाही म्हणाला? म्हणजे काय, लिंबूकस्य रसम मधुरम न असती असं होणार आहे का? हा, हा, लिंबाचा रस मधुरम गोड नाही, न- न असती, नास्ती. नास्ती म्हणजे न हो असती. हो हो हो. ठीक आहे. पुढचं घेऊया. मंजिरी ताई आहात का? उत्तर पण आलं वाटतं इथे. एनिवे, डाळिंबाचा रस कोण पितो? हा, मला लॉजिक सांगा आता, आपण असं का लिहिलंय? घ्या मंजिरी ताई. अनार का रस डाळिंबाचा रसम. डाळिंबाचा रस कोण पितो? उत्तर आहे समोर, फक्त तुम्ही मला लॉजिक सांगा, ते आपण त्याचं का लिहिलंय? पिणारा कोण? हा तेच मी काय पितो तर डाळिंबाचा रस पितो. आणि कर्मणी. कोण पितो तर म्हणजे ते ते कर्म झालं ना, रस हे कर्म झालं. बरोबर. आणि कशाचा रस पितो तर डाळिंबाचा रस पितो. म्हणून त्याची काय विभक्ती आली? डाळिंबाची विभक्ती काय नाही माहिती नाही. षष्टी. षष्ठी ना, डाळिंबाची षष्ठी आली का? चाचीचे ना, चाचीचे ना, डाळिंबाचा आहे ना, म्हणजे चाचीचे आले, म्हणजे डाळिंबाचा म्हणजे कोण? म्हणजे षष्ठी येते, षष्ठी आली. दडिमस्य. ठीक आहे. आणि काय काय पितो? रस पितो. मग त्याची काय आली? ते काय झालं? कर्म झालं. म्हणून त्याची द्वितीय आली. द्वितीय. कोण म्हणजे कह, आणि परत हे सगळं प्रथम पुरुष असल्यामुळे ते पिबती आलं. पितो, पिबती. कळलं का? सर एक शंका आहे. बोला. मी श्यामल बोलते. हम्म. लिंबाचा रस म्हटल्यावर तिथं निंबुकस्यम आलं आणि बरोबर, डाळिंबाचा निंबुकस्य. रस म्हटल्यावर तिथं
डाळिंबस्य आलं, मग इथं म नाही आलं का? म येणार नाही का अनुस्वाराचा? ऍक्च्युली ते निंबूकस्सम मध्ये ना तो म टायपो मिस्टेक आहे. निंबूकस्सच पाहिजे तिकडे. ठीक आहे हो ना? का? ते मधुरम मधुरम आहे निंबूकम म्हणून रस्यम आहे. काय ते? मधुरम गाडी आहे ना नाही नाही म्हणून नाही 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 रस्यम आहे. नाही 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 तो हं? नाही का? म जो आहे ना तो टायपो हा मिस्टेक आहे. निंबूकस्सच अच्छा. पाहिजे तो तिकडे. ठीक आहे ना? ओके. आपण मराठीमध्ये डाळिंबाचा रस कोण पितो हे वाक्य आहे त्याचं संस्कृतमध्ये डाळिंबस्य रसम केलं. मग आपण चाचीचे ते डाळिंबाचं हे मराठीतलं त्याचं षष्ठी रूप असं का घेतलं? दडिमस्यचं रूप घेणार नाही का आपण? नाही, मूळ वाक्य डाळिंबाचा आहे ना. हो हो. डाळिंबाचा रस इथे संबंध आहे नाही का? बरं. डाळिंबाचा रस काही आहे ना तो. संबंध हो हो असल्यामुळे ह्याची आपण डाळिंबाची बर षष्ठी घेतली. राईट. आता डाळिंब बर झालं षष्ठी पाहिजे आपल्याला, त्यामुळे आपण दडिमत्स्य केलं. आता हा बाकीचे 3 शब्द बघितलं. रस कोण पितो? हा ठीक आहे. काय पितो म्हटलं तर रस उत्तर येतं. म्हणजे रस काय रस आहे? हं. कर्म आहे. कर्म म्हणून त्याची कर्म आहे. आपण द्वितीया केली. तृतीय केली. कोण? कोण म्हणजे काय? आपल्याला कर्ता विचारतो आपण, राईट? कोण पितो? हम्म. कोणतरी पितोय. त्यामुळे त्याचं उत्तर जे नाही असणार ते कर्ता आहे. त्याची द्वितीया केली म्हणजे काय केलं? रस देव रसम देवम केलं का? देवम रसम केलं ना. देवप्रमाणे हा चालणार ना हा ते आता. मूळ हा शब्द हा रस आहे. रस देवप्रमाणे बरोबर आहे. चालले त्याची द्वितीय एकवचन काय येतं? रसम हा येतं ना. आलं लक्षात. देवम सारखं. हो कोण म्हणजे कह आणि परत पितो म्हणजे काय आहे? प्रथम पुरुष आहे. त्याच्यामुळे आपण हो ते प्रथम विभक्ती पुरुष. केलं. ठीक आहे. म्हणजे निंबू कस्यम नाही लिहायचं ना, निंबू कस्य लिहायचं का? हा नाही नाही ते मी करेक्ट करेन ते मग हा चुकीचं आहे हा तिकडे. तो टायपो अच्छा. मिस्टेक झालाय. हा ठीक आहे बर. ना? पुढचं वाक्य घेऊया. मला हे लिहून घ्यायला ठीक पाहिजे. आहे. उत्तर अशी दिसायला लागली. एनिवे. कोणाचं आहे? मंजिरी त्यांचं झालं का? मोनाताई घ्या. मला लॉजिक सांगा. उत्तर दिसतायत आता समोर. दिसतंय तुमच्याकडे स्क्रीन म्हणजे दिसतंय? हा स्क्रीन दिसते. मधुरम काय नारंगस्य पितो तर रस पितो परत. संत्र्याचा स्य हा म्हणजे स्य लावलं नारंग संत्री त्याला स्य षष्ठी एकवचन नारंगस्य मधुरम मधुर नारंग तृतीय नाही मधुरम हे ठीक आहे. पण ते मला का ते सांगा म्हणजे. ती पिबती ती आहे ना त्याच्यावरून मधुरसा गोड पितो रस म्हणून. हा नारंगस्य जसं स आहे त्यांनी हे केलेलं आहे. आपण सिक्वेन्स मध्ये जाऊया. नारंगस्य तो मधुरम हा रसम रस पितो कुणाचा म्हणजे तर वरच्या नारंगाचा. वाक्याचं केलं तसंच येणार आहे ते सगळं. तसंच येणार आहे. कशाचा म्हणून रस वरचं म्हटलं. केलं पितो? त्याच्याचप्रमाणे संत्र्याचा रस पितो. नारंगाचा मधुरम षष्टी नारंगस्य षष्टी एकवचन आहे. मधुरम नाही ते नारंगाचं षष्टी एकवचन आहे मान्य मला. पण ते षष्टी एकवचन का आहे ते सांगा. नारंगस्य षष्टी एकवचन ना. हा पण ते आपण नारंगाचं षष्टी एकवचन का वापरलं ते सांगा. संत्र्याचा रस काय पितो? करता कशाचा तो त्याच्याकरता षष्टी एक मेन जी आपण कर्म करता वापरतो तो षष्टीचा एक वापरतो ना. चा आहे त्याच्यातमुळे म्हणून बरोबर ते संत्र उत्तर तेच कशाचा अपेक्षित आहे. कशाचा आहे की नाही? हा. रस कशाचा आहे? नारंगाचा आहे. हा मग काय षष्ठी वापरली ना म्हणून कशाचा ह्याचं उत्तर आपल्याला मिळण्यासाठी आपण नारंगाची षष्ठी वापरली. षष्ठी एकवचन म्हणजे संत्र्याचा. म्हणजे मराठी वाक्य काय दिलंय? संत्र्याचा. संत्र्याचा काय मराठीमध्ये पितो तर रस पितो त्याच्यामुळे रसम. हा रसम काय आलं? द्वितीया एकवचन. द्वितीय काय एकवचन. विचारल्यावर कर्म मिळतं की नाही आपल्याला? हा तर आपण क्रियापदाला काय विचारलं तर आपल्याला रसम मिळालं. काय रस मिळाला. तर रस म्हणजे कर्म म्हणजे द्वितीया. द्वितीय रसम. हा 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 मग आता हा रसम कसा आहे? हा रसम कसा आहे?
गोड आहे. गोड आहे. म्हणजे गोड काय आहे? रसाचं विशेषण आहे. म्हणून ते विशेषण कसं आलं? रसाप्रमाणे. रसम मधुरम. विशेषण नेहमी ज्याच्यामध्ये विशेषण असतं त्याच्याप्रमाणे घालतात. विशेषासारखं असतं. रसाप्रमाणे वापरतात ते मधुरम आता आलं. पिबती रस का आहे आलं? पिबती का आलं सांगा बरं? पिबती. पिबती का आलं? पितो ना. पण कोण पितो? कोण पितो? तो पितो ना. त्याला तो करताय ना, म्हणजे तो पितो. तर मग तो असल्यामुळे एकवचनी असल्यामुळे क्रियापद काय आलं? पिबती तृतीया आलं. एकवचन. प्रथम पुरुष. प्रथम पुरुषाला. हा. बरोबर. म्हणजे हे लॉजिक आपल्याला लावता आलं पाहिजे प्रत्येक वाक्यात. मॅडम हे संबंधकारक आहे ना, रसाबरोबर नारंगस्य ते आपण संबंध जोडतो ना रसाबरोबर. कशाचे रस? नारंगस्य रस, म्हणून ते षष्टी आले. बरोबर. संत्र्याचा बरोबर रस आहे. ना. संबंध कसला त्याचा? म्हणूनच विचारलं ना, कसला रस, कशाचा रस. कशाचा ते संबंधकारक. ठीक आहे, कळलं? अभ्यास रोज करायला हे तितकंच खरं आहे. हो हो. बर, पुढचं वाक्य घ्या. अच्छा, इथे पेपर ओपन नाही झाला. नंदाताई घ्या पुढचं वाक्य. त्या घरात गहू आहेत. म्हणजे काय? आत्ताच आपण सगळे वापरलेत ना, तत्ते, तानी वगैरे वगैरे. डोळ्यासमोर कुठे आहे हो, आता? पण मला त्याला काय वापरायचं ते तेव्हा नव्हतं. लिहिलं नाही का? म्हणून नेहमी म्हणते की पहिलं नाही लिहून. लिहिलं, मला ते दिसलं अस्पष्ट दिसत होतं, त्यामुळे लिहिलंच नाही मी. गृहात मग अशीच तर मज्जा येते. आपण लिहिलं नाही की मज्जा येते. तद्गृहात. नाही, काय झालं ते मी लिहायला घेतलं, पण ते दिसत नव्हतं मला मॅडम. बरोबर, ठीक आहे. सांगायचं, सरांनी थांबवलं असतं तुम्ही लिहीपर्यंत. घ्या, म्हणजे प्रयत्न करा. प्रयत्न करा. प्रयत्न करा. आणि ते त्या राहू दे, त्या सध्या बाजूला ठेवा. बाकीचे 3 शब्द घ्या आणि करा. बर बर. गृहात. गृहम. गृहम. गोधूम. गोधूम अस्ति. आता मला सांगा, तुम्ही गृहम का केलं? घरात आहे ना. हा, पण घरात म्हणजे आतमध्ये आहे ना, घराच्या आतमध्ये आहे ना. मग काय वापरणार? सप्तमी. सप्तमी, बरोबर. बरोबर. इन द हाऊस. अशा वेळेला ना इंग्लिश बघायचं. इन द किंवा ऑन द जेव्हा असेल ना, तेव्हा मग जर मराठीमध्ये इंग्लिश बघायचं, त्याच्यामध्ये कळतं. इन ऑन असेल तर ती सप्तमी. ठीक आहे, म्हणून घरातची आपल्याला सप्तमी पाहिजे. म्हणून आपण त्याचं काय केलं? काय होईल मग त्याचं आता? गृहे होईल. ठीक आहे. आता गृहे आपल्याला कळलं की ती सप्तमी आहे. ठीक आहे ना. आणि त्या ग्रहात, त्या काय आहे? घराचं विशेषण आहे. त्यामुळे त्याची काय विभक्ती होईल? त्याची पण सप्तमी होईल. बरोबर. मग आता काय होईल? तर त्या म्हणजे काय होईल? सप्तमी अधिकारक. कारक. त्या म्हणजे सप्तमी एक वचन होईल. तस्मिन. तस्मिन गृहे. आता पुढे जाऊ आपण. काय आहेत? गहू आहेत. ठीक आहे ना. आणि आहे तो आहे ना. गोधूम. किंवा काय आहेत किंवा कोण आहेत. आता तुम्ही जर बघितलं, काय आहेत आणि कोण आहेत, त्याचं उत्तर एकच येतं. ठीक आहे. अशा वेळेला काय होतं? आपण त्याची प्रथमा वापरतो. उत्तर काय होणार? तस्मिन गृहे गोधूम. गोधूम हा गहूसाठी शब्द आहे. गोधूमः अस्ति. तस्मिन् गृहे गोधूमः अस्ति. अस्ति.
ठीक आहे. गेला. अस्ति. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता असं लिहिली. गोधूमम का नाहीये, तो गोधूमम आपण द्वितीया का नाही वापरली, तर आहेत. हे आहे ते अकर्मक क्रियापद आहे. ठीक आहे ना. त्यामुळे हो. कोण आणि कायचं उत्तर एकच येतं. अशा वेळेला गोधूम. गोधूम ते प्रथमात येतं. ठीक आहे ना. काय तर प्रथमात येईल ते. म्हणजे प्रथमा म्हणजे कर्म झालं. प्रथम कर्म नाही, सॉरी, कर्ता झाला ना, म्हणून तो प्रथम येत. पण मग प्रथमेचं अनेक वचन बहुवचन नाही येणार का? गोधूमाहा खरं नाही होणार खरं का? खरं लॉजिकली यायला पाहिजे. पण आपण जेव्हा गहू म्हणतो तेव्हा आपण एक गव्हाचा दाणा नॉर्मली अपेक्षित नसतो. तुमचं बरोबर आहे, ते गोधूमाहा का नाहीये, बरोबर आहे. पण आपण जेव्हा गहू म्हणतो तेव्हा आपण एक गव्हाचा दाणा कधीच अपेक्षित नसतो. त्यामुळे आपण ते तेवढं आपण ते म्हणू शकतो. ते प्रथम तिथे एक वचन चालून जाईल. ठीक आहे ना. पण महा लिहिलं तर चुकणार नाही ना? उषा ते चुकेल का? नाही चुकणार ते. नाही चुकणार. नाही चुकणार. गोधूम गहू त्याचा अर्थ पण तसाच दिलाय. म्हणून तर इथे अस्ति वापरलंय ना, नाही तर संती वापरलं असतं ना. हे म्हणजे आपण काय? एक वचन मागितलं म्हणून आपण इथे एक वचन दिलं. अस्ति गोधूमाहा एक वचन आहे ना. हा. गोधूमाहा केलं तर संती करावं लागलं असतं. ठीक आहे. क्रियापद आहे ना, त्याचं बहुवचन वापरलं असतं की नाही आपण. आता अस्ति हे क्रियापदाचं एक वचन वापरलंय ना. हा, म्हणजे महा लिहिलं तर संती लिहायचं. महा लिहिलं तर संती तस्मिन लावावं गृहे लागेल. गोधूमाहा संती, तरच ते ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. बरोबर. ओके. करेक्ट करेक्ट. पण जनरली गहू म्हणजे आपण एक, जसं आता सरांनी सांगितलं की एका गव्हाचा दाणा असं आपण म्हणत नाही ना कधी. गहू आणलेच का? म्हणजे अनेक, म्हणजे आपल्या विचारण्यामध्ये गहू म्हणजे एक गव्हाचा दाणा नसतो, म्हणून गोधूमहा अस्ति असं आपण लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्द त्याचं नीट चेक करून मग तुम्ही हे करायचं ना, त्याचं कन्क्लुजन. बरोबर बरोबर. हा. ठीक आहे. पुढचं वाक्य घेऊया. प्रभाती आहात का? हो, मी आहे. घ्या. तो मुलगा चणे खातो. सह बालकः चणकः. एक चण्याला चणकः म्हणतात, पण चणेच म्हणा, अनेक वचने वापरा. हा, इथे म्हटलंय. खादती खादती येणार, पण चणेचं बहुवचन आहे ना हे. बालक. चणकान. चणकान का म्हणतो? चणक हा खरं आहे नाही का, म्हणजे पुल्लिंगी शब्द दाखवलाय नाही का. चणक हा शब्द आहे. हा म्हणायला लागेल मग. काय तसं खातो? पण हे गोधूमहा सारखंच आहे ना, कारण चणा म्हणलं तर काही एक चणा नाही, तर चणेच राहते. त्यांनी चणे म्हटलंय इथे, त्यामुळे आपण ते इथे बहुवचन वापरू शकतो. आणि म्हणजे याचा अर्थ द्वितीय बहुवचन ना. द्वितीयाच येणार तिकडे. द्वितीया द्वितीया बहुवचन. द्वितीय, हा चणकम नाही येणार का सर? द्वितीय यायला पाहिजे ना. चणकमचं द्वितीयचं बहुवचन चणकान आहे ना. देवान आहे ना. देवम देवौ देवान. त्यामुळे चणकान. सह बालकः चणकान खादती. कालचे जे आपण केले ना वाक्य, त्याच्यात पण आहे अश्वः प्रतिदिनम चणकान भक्षयति. बरोबर. चणे खातो. बरोबर. पुढचं घेऊया. प्रज्ञाताई घ्या पुढचं वाक्य. त्याच्या घरात कांदा नाही. तस्य गृहे कदर्पः नस्ति. न अस्ति. नास्ति. नास्ति. आता लॉजिक सांगा. त्याच्या म्हणजे षष्ठी, घरात सप्तमी म्हणजे गृहे, कांदा एकच वचन आहे म्हणून कदर्पः. कंदर्पः. बरोबर. कदर्पः अस्ति किंवा नास्ति. तस्य गृहे कंदर्पः नास्ति. बरोबर आहे. न अधिक अस्ति म्हणून नास्ति. हा संधी आहे. न अस्ति आहे ऍक्च्युली ते, म्हणून आपण नास्ति केलं त्याचं. ठीक आहे.
नाही